आपल्याला पाहायला मिळतो ते योगेश दिवा मैदानामध्ये आहेत. सध्या स्ट्रायकर एंडकडे महेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज आकाश. यावेळेस मात्र बॅटची कडा बॉल तिथे फ्लाइंग स्लिप करणं चुकी झाली आहे. चाललाय मागे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र तो पाठलाग अपुरा ठरेल. बॉल गेलाय लॉंग स्टॉप सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. वेलकम बाउंड्री 4. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल होता. बॅटची आउटसाइड एज घेतली होती. त्यानंतर फ्लाइंग स्लिप खूप मोठी चुकी केली आणि त्या चुकीनंतर चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत ना ते पाहण्यालायक होते. तिथे खूप वाईट वाटलं त्यांना. मात्र दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. तिथे बॉल हातातनं निसटून गेला आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची काढा विकेट किपरचा सहारा. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका. पहिल्या वेळी बॉल क्षेत्ररक्षकांना गुंगारा देऊन सीमारेषे पलीकडे चौकारामध्ये गेला होता. मात्र यावेळेस त्याच चेंडूनं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लपून बसणं योग्य संबोधलं आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये लपला आणि माघारी परतवले फलंदाज महेंद्रला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका. टीम नेहरोलीला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सागर येतात. बॅटच्या बाहेरच्या साईडची कडा घेतली होती आणि त्यानंतर तिथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. विकेटचं पतन ते झालं. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्यांच्या वतीने केला जाईल. कशा पद्धतीने फटकेबाजी इथे ती त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकारली जाईल. कारण एक मोठी धावसंख्या ती गरजेची आहे. एका चांगल्या टीमच्या विरोधात जर तुम्हाला विजयी संपादित करायचं आहे आणि इथे बाउंड्रीनं सुरुवात केली होती. इथे मात्र बॉलला दिशा दिली. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं डायरेक्ट हिट लागली आहे आणि या डावातला सर्वात महत्त्वाचा मोहरा जो डायमंड डक या धावसंख्येवर बाद झालाय योगेश दिवा तो माघारी परततोय. सर्वात मोठी विकेट. आता मात्र नेहरोली संघाच्या अडचणी त्या वाढत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या योगेश दिवावर खूप सारा भरोसा होता तो योगेश दिवा इथे डायमंड डकचा शिकार झालाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं होतं. क्षेत्ररक्षकांना अगदी लहानपणी बालपणी झाडावरनं पाडलेले आंबे असतील चिंच असतील तो नेम आठवला आणि इथे यष्ट्यांवर तो नेम लावला आणि विकेटचं पतन केलंय. माघारी परतवलंय. बघा तो जिथे उभा होता ना तिथे बहुधा त्याला एकच स्टंप दिसत असावा. मात्र तो एक स्टंप दिसतानाही त्यानं अगदी प्रॉपर नेम परफेक्ट नेम लावलाय आणि माघारी परतवलंय बॅटरला. योगेश दिवा डावातला सर्वात महत्त्वाचा बॅटर त्याला माघारी परतवलंय. खेळाडू बाद. विकेट आली. धावसंख्या 4ला 2. आता मात्र नेहरोली संघ त्यांना सावरावं लागेल या परिस्थितीमधनं. सागर आणि सूरज असे 2 बॅटर मैदानात आहेत. चांगला बॉल. आता गोलंदाज वर चढ होतोय. टप्पा खाल्यानंतर उचली घेणारा बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. हे बघा अगदी अनपेक्षित बाउन्स ज्याला आपण म्हणतो ना तो विकेटमधनं मिळतोय यावेळेस. ही विकेट अशी आहे ना जी कॉन्क्रीटची जरी असली तरी मी नेहमी उल्लेख करतो ही कॉन्क्रीटची जरी असली तरी गोलंदाज आणि फलंदाज दोघांना साथ देणारी. या विकेटमध्ये बाउन्स आहे. या विकेटमध्ये टर्न आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 4 आहे. आणखी एक चांगला बॉल पुढे खेळवलं. बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. हे बघा अगदी चांगला चेंडू बॅटन पॅडच्या मधनं विकेट किपरच्या हातामध्ये गेला. थोडंसं लक्ष विचलित झालेला खेळ तो मैदानात सुरू आहे. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 4 ही धावसंख्या जी पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती. त्यानंतर मात्र पूर्ण शांत खेळ पाहायला मिळतो. यावेळेस बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर येत आहेत आणि इथे वा माहीमकर आज काय करतायत तर फक्त डायरेक्ट हिट दर्जेदार डायरेक्ट हिट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतन. आणखी एक गडी तो तंबूच्या आसऱ्याला. खेळाडू बाद. 1 रन करता इथे पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. चायनीज कटच्या स्वरूपानं बॅटचा स्पर्श घेतला होता. सुरुवातीला धावण्याचा कुठलाही मोह नव्हता. मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूंना दिला होता कॉल आणि तो कॉल स्वीकारत असताना इथे माघारी परतावं लागते बॅटरला. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. तिसरा झटका पहिल्याच ओव्हरमध्ये लागलाय. खेळाडू बाद.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्रतीक आपी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. हा बॉल योग्य टप्प्यावर आदळवला आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. एक चांगला चेंडू तो हाताळला गेला. एक डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं आणि आपली कामगिरी योग्यतेने बजावत असताना आपण पाहतोय. इथे हा बॉल ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना ती अखेरीस 4 वरनं पुढे जायला तयार झाली. 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खूप काळ 4 वर ठाण म्हणून बसलेली ही धावसंख्या आता अखेरीस पुढे सरकली आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल फुल लेंथवर टाकला होता. खूप आधी अटेम्प्ट करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे गोलंदाजाला रीड करता आलं की इथे रिव्हर्स अटेम्प्ट होतोय. त्यामुळे अगदी योग्य टप्प्यावर चेंडू त्यानं टाकला आणि तिथे फलंदाजाला शांत केलं. आणखी एक चांगला बॉल टप्पा खेळल्यानंतर आतल्या बाजूने आला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळते. आज प्रेक्षक फक्त लो स्कोरिंगच सामने पाहत आहेत. त्यामधला एक हाय व्होल्टेज झाला होता जो सफाळी संघाने जिंकला होता. 28 डिपेंड केल्या होत्या. त्या खेरीज जर आपण पाहिलं तर बिलकुल वन साइडेड मुकाबले होतात. आणि क्रिकेटचा खेळ तिथे एकतर्फी मुकाबले जे कोणाला पाहायला कधीच आवडत नाही. असं म्हणतात की एकतर्फी प्रेम असो किंवा एकतर्फी खेळ असो, ज्या दोघांनाही खूप जास्त पसंत केलं जात नाही. इथे मात्र फटका तो चांगला आहे. बॉल कव्हरमध्ये जातोय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचलला 1 रन त्यापेक्षा जास्त मिळणार नाही, ज्यामुळे धावसंख्या 6 वर. धावसंख्या 6 या आकड्यावर 3 विकेटच्या पतनानंतर 1.4चा खेळ झालाय. इथे बॅटची कडा आणि रिले कॅच. विकेट किपरनं बॉलला हवेमध्ये एका हाताने उडवलं आणि फ्लाइंग स्लीपनं आपल्या हातामध्ये समाविष्ट केलं. एक दर्जेदार रिले कॅच तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. अप्रतिम अगदी लाजवाब फिल्डिंग एफर्ट या मॅच मध्ये पाहायला मिळतात. हे बघा, एकाच्या हातातनं सुटला आणि दुसऱ्यानं खूप चांगला बॅकअप देऊन तो टिपला गेला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा सामना जर गोलंदाजांपेक्षा क्षेत्ररक्षकांनी जड केलाय. योगेश दिवाची डिरेक्ट हिट एक स्टंप दिसत असताना पॉईंटवरनं ती डिरेक्ट हिट लावली, त्याला माघारी परतावलं. त्यानंतर आणखी एक डिरेक्ट हिट जी आपल्याला फलंदाज सूरज मैदानामध्ये असताना पाहायला मिळाली, जी नॉनस्ट्राईक एंडकडे लावली गेली. तिथे दुसरी विकेट आली आणि त्या डिरेक्ट हिटमुळेच ही मॅच आपल्या कब्जामध्ये करता आली आहे. फिल्डिंगचा स्तर हा खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि का असतो या मॅचमध्ये तुम्हाला ते जरूर निश्चित कळालं असेल. कारण क्षेत्ररक्षकाने योग्यतेनं साथ देणं जे गोलंदाजाकरता खूप महत्त्वाचं असतं आणि इथे या मॅचमध्ये क्षेत्ररक्षकाने अगदी अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. त्यामुळे माही मिठागारा संघ मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. जरी क्षेत्ररक्षण करत असले, नोचा इशारा आलाय, मला वाटतं विकेटच्या बाहेर पडलाय. त्यामुळे तिथे पंचांनी नो म्हणून करार केलंय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 7 वर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 7 धावा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पुन्हा एकदा पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. चेक करू इच्छित आहे. तिथे बघूया काय डिसिजन येतोय. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. पंचांनी जो निर्णय दिला होता तो अगदी योग्य होता, कारण फलंदाज तेवढासा सफल झाला नव्हता आणि त्यामुळे तिथे एक वाईट चेंडूचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 वर. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र हाही बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपण पाहिलाय. ओव्हर ती झाली समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 4 विकेटच्या पतनानंतर ओव्हर नंबर 3 करता लगेचच पुढचा गोलंदाज तो सज्ज होतो. याच पद्धतीचा खेळ तो अपेक्षित आहे प्रत्येक टीमकडनं, की जास्तीचा वेळेचा अपव्यय न करता जे 4 गोलंदाज आहेत, प्रत्येक खेळाडूला ठाऊक असतं टीममधले की आपले 4 कोण आहेत, कोण या 4 ओव्हर टाकणार आहे. त्यामुळे तो क्रम लगेचच आपण गोलंदाजीवरनं लावला तर तो अतिरिक्त जो वेळ आहे ना तो वाचवता येतो. कारण गावच्या ज्या टीम आहेत त्यामध्ये जे खेळाडू आहेत ना त्यांचा खेळ प्रत्येकाला माहीत असतो. त्यामुळे कोण गोलंदाजी करता येणार आहे, कोण फलंदाजी करता येणार आहे, कोणाला कुठेही क्षेत्ररक्षणाकरता जायचं आहे, त्याकरता जास्तीचा वेळ घेणं गरजेचं नसतं. आणि माही मिठागरची तारीफ करेन. इथे वेळ वाचवत खेळ करतायत. वाईटचा इशारा यावेळेस आलाय.
अतिरिक्त धावसंख्येने धावफलक 9 या आकड्यावर. आई गावदेवी नेहरुली संघ पुरता अडचणीमध्ये या. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केले बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक चांगला कॅच तो कॅरी झालाय. विकेट येईल. माघारी परतावं लागेल खेळाडू बाद. एक चांगला झेल तो तिथे पूर्ण होत असताना पाहायला मिळते. हा बघा हा बॉल तिथे फ्लिकचा फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्याने एक चांगला झेल तो टिपला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो अव्वल आहे. कुठेच नाव ठेवण्याची जागा दिली जात नाहीये. कुठेच त्यामध्ये खुडी ती पाहायला मिळत नाहीये. नेहरुली संघ ज्या रनआउटच्या विकेट आल्या ना त्या रनआउटच्या विकेटनंच ते बॅकफुटला गेले असं म्हणायला हरकत नाही. जवार चषक 2026 या स्पर्धेतील आजची दुसरी रात्र आणि ही रात्र कुणाच्या नावावर येणाऱ्या 2 मॅचेसमध्ये आपल्याला नक्की कळणार आहे की आज क्वालिफाय कोण होणार आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कव्हरमध्ये खाली क्षेत्रात खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिला चांगला फटका या डावाचा तो पाहायला मिळालाय. ओव्हर दी कव्हर चेंडू सीमा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 बदल आली तर दाखवलं. तर यावेळेस बघा तिथे डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळले. चेंडूपर्यंत आले. अगदी टोच्या जवळपास लागला. मात्र जिथे जाणं गरजेचं होतं तिथपर्यंत हा बॉल गेला आणि सीमारेषे पलीकडे गेलाय. हे बघा तिथे फिरोज मेमन, दर्शन तामोरे काही बातचीत ती सुरू आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल इथे मात्र फटका पुण्याचा एकदा दमदार दर्जेदार बॉल चाललाय सीमा रेखा पार. सलगचा दुसरा. इथे चौकार आलाय. 4 लढण्याजोगं बळ निर्माण करायचं आहे आणि ते लढण्याजोगं बळ निर्माण करण्याकरता चौकार षटकार येणं गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र हात खोलले जात आहेत. एक कव्हरमधनं खेळलाय तर दुसरा लॉंग ऑफमधनं खेळलाय. चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 17 या आकड्यावर. 5 विकेटचं पतन ते आतापर्यंत आपल्याला झालेलं पाहायला मिळालंय. 2.3चा खेळ झाला. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. इथनं जर हात खोलले तर एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. नेरुली संघ तोही एक चांगल्या गोलंदाजीचा संघ म्हणून त्यांनाही ओळखलं जातं. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलं ते कदापि शक्य नाहीये. अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सध्या आज मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय टीम माहीम मिठागरकडनं. एक चांगला झेल. विकेट येते. खेळाडू बाद. लकी ड्रॉ तोही आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. एक सायकल किंवा मग अन्य पारितोषिक तुम्हाला 20 रुपयामध्ये जिंकता येतील. त्यामुळे ज्या कोणाला आपलं नशीब आजमवायचं आहे एक 20 रुपयाचं तिकीट आयोजकांकडनं आपण रिसीव्ह करा. मुख्य मंचाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यावर ते लकी ड्रॉचं तिकीट आपल्याकरता उपलब्ध आहे. फक्त 20 रुपयाचं ते तिकीट आपण घ्यायचं आहे आणि आपले नशीब आजमवायचे आहेत. शेवटच्या रात्री ते लकी ड्रॉचा जो बॉक्स आहे तो ओपन केला जाईल आणि त्यामधनं भाग्यवान विजेते ते आपल्यासोबत एक पारितोषिक इथनं नक्की घेऊन जातील. चार बॉलचा खेळ. 4 बॉल नंतर धावफलकावर 17 धावा त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 विकेटचं पतन ते आतापर्यंत झालंय. 2.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल फुल टॉस आहे. अगदी कव्हरमध्ये खेळण्याचा इरादा पुन्हा एकदा ठरलाय. फुल झालाय झेल. विकेट क्रमांक 7वा गडी तंबूच्या आसराला परतत असताना खेळाडू बाद. इथे सातत्याने विकेट येत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. 7 गडी माघारी परतलेत. 2.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 17 ही धावसंख्या धावफलकावर आहे. एक लो स्कोरिंग टोटल ती पुन्हा एकदा सलगच्या 3ऱ्या मॅचमध्ये आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतीये. इथे मात्र फटका तो चांगला आहे. लॉंगॉनचं क्षेत्र खाली आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू मैदानाच्या आत थांबणार नाही. निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर थोडंसं वेगळं सजवलं गेलंय. लॉंग समाप्ती अखेरीस. अजूनही जर आपण पाहिलं तर 1 ओव्हरचा अंतिमच्या षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज जयदीप आलाय. बघूया जयदीप कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फलंदाज गौरव तो त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. गुडले स्पॉटचा परिसर जो गोलंदाजाकरता बनलाय आणि त्या परिसराचा जर योग्य त्यानं वापर केला
तर मग त्याच्याकरता या विकेटमध्ये खूप काही आहे आणि ते सांगत असताना गौरव च्या विरोधात जयदीपनं हा चांगला चेंडू हाताळला. ऑफटॉमच्या थोडासा बाहेर ठेवला होता आणि बॅटच्या रेंजपासून थोडंसं दूर ठेवलं होतं. त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना पाहिला मिळाला. आणखी एक त्याच टप्प्यावरचा बॉल, जणू ॲक्शन रिप्ले पाहावा. हा बॉल त्याच टप्प्यावरनं पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या साईडनं निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा दुसरा डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. अगदी क्वालिटी दर्जाची गोलंदाजी ती आपल्याला सध्या मैदानामध्ये माहीम मिठागर या टीमकडनं पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरचा मारा आणि फलंदाजांना बंदिस्त करणारी लाईन तीच सध्या मैदानात सुरू आहे. आणि यावेळेस मात्र तिथे सर्वांनाच गुंगारा देत नशिबाचा चौकार तो येत असताना आपल्याला पाहायला जोडली जाईल. आता दुसरीकरता प्रयत्न आहे आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आली रनआउटची विकेट. विकेट क्रमांक 8. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते 26. आता या डावातील अंतिमचे जर आपण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं मात्र शरीरापासून खूप जास्त दूर खेळले, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे रनआउटची आली विकेट. दूर राहिले होते विकेटपासून दूर, त्यामुळे पंचाच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. त्यांनी लगेचच बोट आकाशाकडे केला आणि फलंदाजाला माघारी परतवलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता फलंदाज महेश बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ऑनसाईडला मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. बॉल मिडल नाही आहे, जमिनीवर टॅप करत चाललाय. जोपर्यंत उड्या मारत जाणारा हा बॉल उचलला गेला. 2 करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट क्रमांक 9. 9वा झटका लागलाय. लॉट्स टाकले जात आहेत. जी उचलली जाईल ती खेळणार आहे, जी खाली राहील ती बाय. तिथे जी चिठ्ठी उचलली जाईल ती सफाळे संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर ती झाली आहे इथे समाप्त. एकंदर 4 ओव्हरचा खेळ, त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 28. विजयाकरता 29चं लक्ष आहे. याआधी 28ची एक मॅच आपल्याला ती अवघड होत असताना पाहायला मिळाली. एक चिठ्ठी उचलली गेली आणि बघूया तिथे कोळीवाडा आणि सफाळे यांच्यामध्ये मॅच होईल आणि यातील विजयी संघ ज्यांना मिळेल बाय. चला, कोळीवाडा संघाचे संघनायक आणि सफाळे संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरिता लगेच यायचे. इथे कॉइन स्पिन केला जाईल, टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधा. चला फास्ट यायचे. इनिंग ब्रेकमध्येच आपण नाणेफेक करतोय, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जास्तीचा वेळ न घेता लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपल्याला एंटर व्हायचंय. जास्तीचा वेळ न दवडता आपण विनाविलंब लगेचच मैदानाच्या आतमध्ये या.
प्रतीक आणि साथीनं दर्शन जे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोळीवाडा संघाचे कर्णधार तिथे उपस्थित होत आहेत. टीम सफाळे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत आणि नेक्स्ट मॅच ती यानंतर लगेचच सुरू होणार आहे. यानंतर 2 मॅचेस त्या आणखी आपल्याला आजच्या रात्रीतल्या पाहायला मिळतील आणि त्यानंतर आजच्या रात्रीतील महान ते विजेता कोण ते आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 6 जे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मिळवणार आहोत आणि त्या सुपर 6 मध्ये शेवटच्या रात्री मॅचेस होतील. इथे लॉट्स ते टाकले टॉस माफ करा तिथे केला जातोय 2 टीम मध्ये. इथे कॉइन स्पिन झालाय आणि नाणेफेकीचा कौल तो जिंकलाय कोळीवाडा ना. निर्णय आपला लगेचच कळवायचा आहे टीम कोळीवाडा आणि या मॅच नंतर तो निर्णय विनाविलंब लगेचच सार्थकी लावायचा. मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. सागर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. प्रतीक आपी जो स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करतोय त्याच्या साथीनं दर्शन नॉन स्ट्राईक एंडकडे. पहिला बॉल गोलंदाज सागरचा. पहिल्याच बॉलवर स्वीप करण्याचा इरादा होता. पॅटर्न बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय या मैदानावर. याआधी आपण 28 धावसंख्येची मॅच ती डिफेंड होताना पाहिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आशा आहेत याही मॅचमध्ये एखादा चांगला हाय व्होल्टेज ड्रामा तो रंगेल का. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपानं निर्धावच्या स्वरूपानं हाताळला गेला गोलंदाज सागरच्या वतीनं. तो सागर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे प्रतीक. यावेळेस मात्र वळवला एक क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 1 रन तिथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न वेगाने आलेत आणि 2 धावा त्या इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या तिचा प्रारंभ झालाय. पहिल्या 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 2 आहे. पुढचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. प्रतीक ॲपी त्याच्या पारीचा अंत झालाय. एक महत्वपूर्ण विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त केली आहे. खेळाडू बाद. महत्वाची विकेट ती इथे संपादित केली गेली आहे. हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टंपवर टाकला होता आणि तिथनं मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. वरच्या साईडला लागला आणि त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्यानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आहे. या डावातला एक महत्त्वाचा बॅटर त्याचा झेल अगदी अचूकतेने टिपला आणि इथे ते माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं पतन ते होताना आपण पाहतोय. या महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच मॅचमध्ये विजयाचा रस्ता निर्माण करून देतील आणि विजयाचा रस्ता जर तुम्हाला निर्माण करायचा आहे तर मग संघर्ष तो करावा लागेल. असं म्हणतात ना, संघर्ष रडवतो मात्र तोच इतिहास घडवतो. त्यामुळे इथे हा खडतर प्रवास तो तुम्हाला करावाच लागेल. अडथळे येतात, प्रत्येकाच्या वाट्याला येतात, मात्र ते तुम्हाला उद्ध्वस्त करण्याकरता किंवा संपवण्याकरता येत नाही. तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने पुढचा मार्ग निर्माण करण्याची शक्ती देण्याकरता येतात. इथे मात्र हा बॉल डाव्या स्टीवर पडला आहे. वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या ती पुढे सरकून 3 या आकड्यावर 1 विकेटच्या पतनानंतर 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आकाश त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करतोय. नव्यानं फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. आकाश आणि दर्शन अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा तर दोघांच्याही चांगल्या फलंदाजीची आहे, मात्र अपेक्षांची पूर्तता करणं काय या दोघांना मैदानात शक्य होतं ते इथे आपल्याला बघायचंय. जव्हार चषक 2026 मधला एक महत्वपूर्ण सामना दुसऱ्या रजनीचा. इथे मात्र फटका पुन्हा एकदा बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर झेपावले तिथे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि सुरक्षिततेनं धावसंख्येला अंजाम दिला गेलाय. 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं
धावफलक 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस माहीम मिठागार हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. उशिराने जे प्रेक्षक ऑनलाईन असेल किंवा मैदानावर दाखल झाले त्यांच्या माहिती करता त्यांच्या विरोधात गावदेवी नेहरोली हा संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अप्रतिम दर्शनीय आणि दर्जेदार फटका, क्रिकेटच्या मादक सौंदर्याला झळकवणारा स्ट्रोक तो इथे खेळला गेलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार, चौकार. अप्रतिम फटका, वाह काय स्टायलिश फटका होता. कॉपीबुक स्टाईल तिचा अवलंब तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. याच कॉपीबुक स्टाईलची तर दुनिया दिवानी आहे. याच पद्धतीच्या फटक्यांनी तर विराट कोहलीला प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करून दिलं. कव्हरचं क्षेत्र ते इथे आपल्याला पाहायला मिळालंय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. अप्रतिम फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र आणखी एक तगडा क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. 6. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता झपाट्यानं वाढत असताना 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. या पहिल्या ओव्हरचा खेळ 15 धावा. काही प्रेक्षक तिथे होते, त्यांनी झेल टिपण्याचा प्रयत्न केला. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज योगेश दिवा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी ती इथे त्याच्या वतीनं साध्य केली जाईल, कारण आता त्याची टीम ती अडचणीच्या सावटाखाली खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये रनआउटच्या विकेट्सनं त्यांच्या डावाला तिथे कमी धावसंख्येची जोड ती लागली गेली आणि इथे उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा त्या खर्च केल्या गेल्यात. चांगली बॅटिंग आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मिडल ऑफ द बॅट चांगले फटके खेळले आणि अगदी तंत्रशुद्धतेचा अवलंब करणारे फटके त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाले. योगेश दिवा गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर दर्शन जो फलंदाजी करतोय. योगेश दिवा ज्याची गोलंदाजी थोडीशी वेगळी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल त्यामध्ये कन्वर्ट झाला. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 16 या आकड्यावर जात असताना आपण पाहतोय. 16 धावा या राफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर 1.1चा खेळ झाला. योगेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना आकाश इथे मात्र सॉफ्टवेअरचा वापर केला. समोरच्या बाजूने खेळलाय. जमिनीशी घरंगळत चाललेला बॉल जोपर्यंत उचलला तिथे हे फंबल चालणार नाही. हेच पूर्वार्धामध्ये नव्हतं, त्यामुळे तुमचा डाव संकुचित धावफलकाचा आपल्याला पाहायला मिळाला. उत्तरार्धामध्ये त्या चुका तुम्ही करताय आणि त्यामुळे फलंदाजी करणारा माहीम मिठागरचा संघ तो या मॅचवर हावी होत असताना पाहायला मिळतोय. कारण इथनं फक्त 11 धावसंख्येची गरज आहे, फक्त याकरता की यानंतर जवळपास 16 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. या 16 बॉलमध्ये विजयाकरता 11 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल इथे वाह कडक, एकच शब्द या फटक्या करता, अगदीच दमदार आणि दर्जेदार फटका, कडक स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. अप्रतिम दर्जेदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गुडघ्यावर बॅलन्स केला आणि तदनंतर बॉलला सीमारेषेच्या पलीकडे उंच हवेतनं फेकून दिलं, षटकारामध्ये परावर्तित केलं. 6च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सर करत असताना 24-24. एक धाव मिळाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 25 धावा. आता मात्र मॅच हळूहळू हातातनं निसटत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 25 धावा राफलकावर लागल्या गेल्या. आता विजयाकरता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग या डावात आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काही त्या 2 बॉलमध्येच या मॅचला फिनिश केलं जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही. या बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आता काही इम्प्रोवायझिंग फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, कारण ठाऊक आहे ही मॅच आता आपल्या कब्जामध्ये आहे. येणारे 13 बॉल आणि त्यामध्ये आपल्याला फक्त 4 धावा बनवायच्या आहेत.
पुढचा बॉल या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथे मात्र दिशा दिली बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे. फिल्डिंग खराब झाली. 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 27. ओव्हर झाली या समाप्त. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता फक्त 2 या धावसंख्येचं लक्ष. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 या धावसंख्येचं लक्ष समोर आहे. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचे. टीम कोळीवाडा विनंती आहे आपण फिल्डिंग करण्याकरता बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन थांबा. सामना संपल्यानंतर लगेच धावत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचे. गौरव आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 2 धावसंख्येचं इथनं विजयाकरता लक्ष आहे. पहिला बॉल असेल गोलंदाज गौरवचा आकाश करता आणि यावेळेस मात्र खूप चांगला फटका आकाशच्या बॅटमधनं आपल्याला पाहिलं मिळाला. जमिनीशी संलग्न खेळला. 1 रन ते तिथे मिळवली. स्कोर लेवल. विजयाकरता इथे गरज आहे फक्त एका धावसंख्येची. शेवटची 1 रन बघूया इथे कशा पद्धतीने दाफलकावर जोडली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज गौरव ज्याला आपण सध्या गोलंदाजी करत असताना पाहताय आणि इथे एक्स्ट्रा रनच मला वाटतं ही मॅच जिंकली आहे. नोचा इशारा आला आणि त्याबरोबर विजयी होती आहे टीम माहीम मिठागर. माहीम मिठागर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम नेहरूली. आपण इथपर्यंत आलात, खेळलात. आयोजकांना जे काही सहकार्य आपण सर्वांनी केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक असेल धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे आकाश, ज्यानं फलंदाजी करताना बनवल्या. 22 गोलंदाजी करताना त्यानं 4 धावा देत मिळवली 1 विकेट. ते आकाश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.